जय सेवालाल सोबतीनो। आज मैं तमें देखान ले जा रहा छू सेवालाल महाराज रो गाम पोरा देवी आणि उजू तुम देख रहे चा उज से जगे में फेमस आणि प्रसिद्ध अशी नगारा वास्तू जता बंजारा समाजारो जे काही कल्चरल वस्तू म्युझियम बनामेलेचे होता आणि ही जो सुंदर नजारा तुम देख रहा चा ही गामचा पोरा देवी श्री क्षेत्र पोरा देवी बंजारा समाजारो जो काशिकेचा उची पोरा देवीचा सवारचा सेवालाल महाराज जयंती हू कारण पोरा देवीनं असे बापुरो भक्त मस्त सदा मेलेचा तर मित्रांनो हे पोरा देवीतील फेमस अशी नगारा वास्तू मी व्हिडिओ मध्ये गोरमाटीमध्ये बोलणार नाही कारण आपले बरेचसे व्ह्यूअर्स ना भाषा समजत नाही आणि येत नाही तर कृपा करून काही चुकी झाल्यास मला माफ करा आणि सुरुवात आपण आपल्याच भाषेत केलेली आहे पण पुढचा व्हिडिओ आपण मराठीमधूनच बनवूया। हे भव्य दिव्य असं गेट आहे नगारा वास्तूमध्ये जाण्याकरिता। उद्या सेवालाल बापू यांची जयंती असल्यामुळे इथे पुष्कळसं असं उत्साहाचं वातावरण आहे आणि बरेचसे भक्त मंडळी येत आहे। पूर्ण म्युझियम आणि जे नगारा भवनाच्या समोरचा जो एरिया आहे तिथं असे अँटिक लॅम्प आणि वेगवेगळे झाडं लावून साज सजावट केलेली आहे आणि स्वच्छतेबद्दल तर काही बोलायचा विषय नाही, इतकी साफ आहे की भयानक स्वच्छता आणि मेंटेन मस्त केलेला आहे। हा समोरचा एरिया आहे। आता मी तुम्हाला पुढचा एरिया दाखवतो। पूर्ण म्युझियम मध्ये म्हणजे समाजातील ज्या जुन्या घडामोडी आहे, जुने जे पारंपरिक वेशभूषा घालत होते आणि कुठले काही काम करत होते ना ते सर्व असं मूर्तीच्या स्टॅच्यूच्या स्वरूपात आणि माहिती लिहून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जसं समोर येतो आता सेवा ध्वजाच्या बाजूलाच हे अशा एकदम हायटेड मूर्त्या आहेत, जवळपास 12-10-8 फुटाच्या ह्या मोठमोठ्या मूर्त्या आणि यांच्यामुळे जे इथचं इम्प्रेशन पडते ते एक वेगळंच असते। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या समाजाची कला आणि कल्चर प्रेझेंट करणारं असं म्युझियम तर नाही आहे मला असं वाटत आहे। मूर्त्यांचं कोरीव काम आणि मूर्त्यांची क्वालिटी अशी आहे की ही बकरी कुत्रा आणि हे मुलगा तर असं वाटतं आता जस्ट 2 मिनिटात चालून आपल्यासोबत बोलायला येतील। ही माझी मुलगी स्वरा ही सोबत आलेली आहे। जय सेवालाल। जय सेवा। सेवा ध्वजाच्या खालचा जो ओटा आहे त्याच्या चारी बाजूला अशा म्हणजे इथे एका वृषभाची इथे एका घोड्याची आणि अशा वेगवेगळ्या प्रतिमा लावलेल्या आहेत। हे चारी प्राणी संस्कृतीतील काही गोष्टीचे प्रतीक असतील। याबद्दल मला काही माहिती नाही आहे, जर तुम्हाला कुणाला माहिती असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता। हे जे पुढे तुम्ही बघत आहे हे नगारा म्युझियम मध्ये जायचा फ्रंट आहे, म्हणजे समोरचं गेट आहे। तिथे वरच्या साईडला त्यांनी जे पारंपरिक वेशभूषेत लोक राहतात आणि आजूबाजूच्या परिसरातील जे लोक आहेत त्यांचे फोटोचे असे मोठे मोठे बॅनर लावले आहेत मस्त पैकी। या गेटला पार केल्यानंतर आपण आता जे समोरच्या एरियामध्ये जात आहे ते आहे नगारा वास्तूचं एंट्री। कॉरिडोर मध्ये म्हणजे गेटच्या मधात आल्यावर नाही का इथे संत श्री सेवालाल महाराज यांचं जे मंदिराचं बांधकाम सध्या चालू आहे त्याचा एक प्रोटोटाइप ठेवलेला आहे। या प्रमाणामध्येच ते मंदिर बनणार आहे। बऱ्यापैकी जोरात काम सुरू आहे
आणि पुष्कळ सुंदर असं मंदिराची तयारी चालू आहे करायची। आणि अगदी त्याच्याच बाजूला संत श्री रामराव महाराज यांच्या समाधी मंदिराची पण प्रतिकृती ठेवलेली आहे, ते पण तुम्ही बघू शकता।